आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात उद्योग क्षेत्राला रेड कार्पेट सुविधा तसंच एक खिडकी योजना असल्यामुळे राज्यात उद्योग क्षेत्र विकसित होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या मदतीनं स्वतःची इकोसिस्टीम तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या प्रकल्पातून 4,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळात सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरात राज्यभरातल्या 1,500 रुग्णालयांचा समावेश असेल. झोपडपट्ट्यांमध्ये वाड्या वस्त्यांवर 25,000हून अधिक शिबिरं आयोजित केली असून सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचं ध्येय निर्धारित करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाअंतर्गत नागपूरच्या परकीय व्यापार संचालनालयाच्या तसंच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं विदर्भ क्षेत्रातील मसाल्याची निर्यात या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन आज नागपुरातील उद्योग भवनच्या सभागृहात करण्यात आलं. विदर्भातील भिवापूर मिरची, हळद, मोहरी, आमसूर यासारख्या मसाल्यांच्या निर्यातीकरता ब्रँडिंग आणि पॅकेजिंगची गरज आहे, असं मत भारतीय व्यापार सेवेच्या परकीय व्यापार सहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके यांनी व्यक्त केलं. आज जागतिक बांबू दिनाच्या औचित्यानं नागपुरातील वनभवन इथं महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे तयार केलेल्या इको फ्रेंडली बांबू चारकोल सोप आणि बांबू ट्री गार्डचं उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यास आणि आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.